मंडळी नमस्कार. पुण्यातील बायप या संस्थेच्या वतीने पुण्यात रायवळ म्हणजेच गावरान आंबा महोत्सव आयोजित केला होता. या प्रदर्शनात महाराष्ट्रभरातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, धाराशिव, सिंधुदुर्ग, नाशिक, पालघर, रत्नागिरी आणि लातूर या जिल्ह्यांमधून संकलित केलेल्या तब्बल 330 पेक्षा जास्त वैशिष्ट्यपूर्ण गावरान आंब्यांच्या वाणांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. प्रदर्शनाचा मूळ उद्देश होता हवामान बदलाच्या काळात टिकून राहणाऱ्या, पोषण मूल्य असलेल्या आणि औषधी गुणधर्म असणाऱ्या गावरान आंब्यांच्या प्रजातीचं संवर्धन करणं. प्रदर्शनादरम्यान गावरान आंबा वाण जपण्यासाठी एका जैवविविधता संवर्धक गटाची म्हणजेच मँगो कॉन्झर्वेशन ग्रुपची स्थापना देखील करण्यात आली आहे. महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते आणि सह्याद्री देवराय फाउंडेशनचे संस्थापक सयाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक गिरी, कृषी महाविद्यालय पुण्याचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर सुभाष भालेकर, सकाळ ॲग्रोवनचे अमित गद्रे, बायपचे संजय पाटील आणि इतर तज्ज्ञ उपस्थित होते. बायप ही ग्रामीण भागातील शेतकरी, पशुपालक आणि आदिवासी कुटुंबांच्या आर्थिक सामाजिक विकासासाठी काम करणारी पुणे येथील अग्रगण्य संस्था आहे. तिची स्थापना डॉक्टर मणिभाई देसाई यांनी 1967 मध्ये उरुळी कांचन पुणे येथे केली. सुरुवातीला या संस्थेचं नाव भारत ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन होतं. चला तर पाहूयात या प्रदर्शनात नेमकं कोणत्या कोणत्या जातीचे आंबे ठेवण्यात आले होते आणि आयोजक काय म्हणतायत. बायप डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन मार्फत गावरान आंबावानांचं एक अनोखं प्रदर्शन भरवलेलं आहे आणि इथे महाराष्ट्रातून नाशिक, पुणे, अहिल्यानगर, धाराशिव, सातारा, सिंधुदुर्ग अशा वेगवेगळ्या भागातून स्थानिक गावरान आंबावान इथे आलेले आहे. जवळजवळ 250च्या वर वाण इथे आता प्रदर्शित केलेले आहेत आणि ह्या सगळ्याचा मुख्य उद्देश स्थानिक वाणांचं दस्तऐवजीकरण करणं, त्याचबरोबर आंबा संवर्धक शेतकरी जे आहेत त्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणणं, ही विविधता जपण्यासाठी प्रत्यक्ष शेतांवर ह्याच्या लागवडीसाठी प्रोत्साहन देणं, त्याचबरोबर पोषण आणि जनुकीय पातळीवरचा अभ्यास करून ही विविधता नेमकी काय आहे त्याचा उलगडा करून प्रत्यक्ष हे सगळं जपण्यासाठी प्रयत्न करणं आणि अभ्यासक, संशोधक, शेतकरी, लिगल अथॉरिटीज, ह्या विषयात आंबा ह्या विषयात काम करणारे जे सगळे अभ्यासक आहेत ह्यांचं एक नेटवर्क उभं करणं आणि प्रत्यक्ष संवर्धनातून समृद्धीकडे जाण्यासाठी आंब्याच्या माध्यमातून हे ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत आणि आज ह्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. जवळजवळ 500च्या वर लोकांनी आता ग्राहकांनी व्हिजिट केलेले आहे आणि ह्या निमित्तानं पुणेकरांच्या जुन्या आठवणींना, आंब्याबद्दलच्या आठवणींना एक उजाळा मिळतो आहे. त्यांना इथं हे सगळं बघायला आणि हे आंब्याचं
चव घ्यायची एक संधी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मिळालेली आहे आणि बायप महाराष्ट्राच्या विविध भागातील ही सगळी विविधता संवर्धन संरक्षण आणि त्याचं पुन्हा लागवड करण्यासाठी निश्चित बांधील आहे आणि लोकसहभागातून हे सगळं काम पुढे नेण्यासाठी आम्ही आशादायक आहोत.